आपण जे बोलतोय जिथे मटेरियल इन्व्हॉल्ड आहे दॅट अगेन इज स्टील मॅनेजेबल. पण जिथे मॅनपॉवरचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं जातं जसं एखादं सर्वे करायचं असेल किंवा एखादं ऑडिट करायचं असेल तर आणि 1 वर्षाचं ते कॉन्ट्रॅक्ट असेल तर त्यातनं मॅनपॉवर कॅल्क्युलेट करणं आणि ते क्लायंटला दाखवणं की इतका वेळ जातोय किंवा इतक्या लोकांची किंवा इतक्या क्वालिटीची माणसं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यावेळी ते क्लायंटला एक्सप्लेन करून दाखवणं आणि तेव्हा ते निगोशिएट करणं ते जास्त महत्त्वाचं होतं. दॅट इज वन. सेकंडली बऱ्याचदा रॉंग बाईंगमुळे ना इन्व्हेंटरी स्टॉक होतो प्रोजेक्टमध्ये. म्हणजे मी असा एक प्रोजेक्ट बघितला की ज्याच्यामध्ये आता आपल्याला 1 वर्षामध्ये एवढं रॉ मटेरियल लागणार आहे आणि ते आपण बल्कमध्ये विकत घेऊन ठेवलं आणि नंतर त्याचं कॅल्क्युलेशन चुकलं पूर्णपणे आणि त्याच्यामुळे त्यांना बिझनेसमध्ये लॉस झाला. सो अशा प्रकारे SOPs आणि मॅनेजमेंट ऑफ द प्रोजेक्ट ते कसं मॅनेज करणं गरजेचं. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सगळ्यात मुख्य रोल प्ले करते वेन यू आर इन टू अ बिझनेस ज्याच्यामध्ये तुम्हाला मटेरियल लागतात आणि जस्ट इन टाइमचं कॉन्सेप्ट जर तुम्ही नाही इम्प्लिमेंट केलं तर तुम्हाला तो धोका असतो. बऱ्याच लोकांचं प्रॉफिट जे असतं ना ते त्यांच्या इन्व्हेंटरीमध्ये लॉक्ड असतं. आयदर रॉ मटेरियलचं इन्व्हेंटरी किंवा फिनिश प्रोडक्टचं इन्व्हेंटरी. फिनिश प्रोडक्टच्या इन्व्हेंटरीमध्ये समजा जर डिमांड चेंज झाला तर तुमचं टोटल प्रॉफिट ते खाऊन टाकतं कारण तुमच्याकडे फिनिश प्रोडक्ट आहेत आणि आता त्या प्रोडक्टला डिमांड नाही. जर तुम्ही रॉ मटेरियलचं इन्व्हेंटरी मेंटेन करून ठेवलं आणि त्याचा उपयोग नाही झाला किंवा त्याला उपयोग करण्यामध्ये डिले झाला तर तुमची फायनान्स कॉस्ट त्याच्यावर लागू झालेली आहे. एव्हरी डिसिजन दॅट यू मेक इज रिलेटेड अँड कनेक्टेड टू मनी. पैशाशी निगडीत असतो. तर तुम्हाला ते काळजी बाळगणं फार महत्त्वाचं आहे. तर यू हॅव टू बी अलर्ट ऑन बोथ साईड्स. हल्ली तुमच्याकडे असे सॉफ्टवेअर्स येतात की तुम्हाला प्रेडिक्ट करता येतं डिमांड, रॉ मटेरियलचं डिमांड किंवा फिनिश प्रोडक्टचं डिमांड. तर अशा प्रेडिक्टेबल सॉफ्टवेअरची मदत घेऊन तुम्ही तुमची प्लॅनिंग केली पाहिजे. अगोदर अंटरप्रेनर अंदाज बांधायचा त्याचा पास्ट एक्सपिरियन्सवर. पण हल्ली तर तुम्हाला ते सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत ज्याच्या मार्फत तुम्ही हे अंदाज बांधू शकता. मी अंटरप्रेनर्सना एकच म्हणतो नेहमी जेव्हा पण मला बोलायची संधी मिळते तर एकच सांगतो की प्रॉफिट इज इन एक्सलन्स. प्रॉफिट इज इन बॅलन्सिंग व्हॉट यू कॅन बॅलन्स विदिन युअर सेटअप. प्रॉफिट बाहेर नसतं, प्रॉफिट घरात असतं. तर तुम्ही मटेरियल कसं बाय करता, कधी बाय करता, किती बाय करता, कसं मेंटेन करता, कसं सप्लाय करता स्वतःला आणि कसं त्याचा आउटपुट मार्केटमध्ये काढता, याचं गणित जर तुम्ही व्यवस्थित नाही बसवलं ना तर इट इज अ प्रॉब्लेम. फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण लोखंड घेतो, रॉ लोखंड, तेव्हा ते वजनाने घेतो. पण जेव्हा त्याला स्वरूप देतो तेव्हा त्याला आपण फिनिश प्रोडक्ट म्हणतो. तर एखादं प्रोडक्ट जे आहे ना ते रॉ मटेरियलपेक्षा 10 पटीने महाग असेल. एखादं प्रोडक्ट जे असतं ना ते लोखंडी जर समजा तुम्ही घेतलं तर ते रॉ मटेरियल असतं ते तुम्हाला वजनाने मिळतं. त्याची प्रक्रिया आणि प्रोसेस झाल्यानंतर इट बिकम्स अ फिनिश प्रोडक्ट. ते साधारणतः 5 ते 10 पटीने महाग होतं किंवा त्याच्यापेक्षा जास्त डिपेंडिंग ऑन द पार्ट अँड द प्रोडक्ट. जर ते नाही विकलं गेलं तर त्याला तुम्हाला परत वजनाने विकावं लागतं. तर तुम्ही इमॅजिन करा की तुम्हाला तोटा किती मोठा असू शकतो. तर बाईंगमध्ये प्रॉफिट आहे आणि तुमची प्रक्रिया एक्सलन्समध्येच मार्जिन्स आहेत. तुम्ही किती एक्सलन्सनी म्हणजे तुम्ही किती एक्सलंटली तुमचा बिझनेस मेंटेन करताना ते महत्त्वाचं आहे. कस्टमर तुम्हाला 1 रुपया एक्स्ट्रा नाही देणार आहे. तुम्हाला तुमच्या इंटरनल मॅनेजमेंटमध्येच प्रॉफिट क्रिएट करावा लागतो आणि तरच कस्टमर विकत घेईल बिकॉज युअर प्रोडक्ट इज राईटली प्राइस्ड आणि कॉम्पिटिटिव्ह इन द मार्केट. तर तुम्हाला हे सगळ्या काळजी बाळगणं फार महत्त्वाचं आहे. आणि हल्ली जसं मी म्हणालो सॉफ्टवेअर अवेलेबल असतात आणि त्याचा तुम्ही भरपूर वापर करा, त्याच्यामध्ये तुम्ही सेफ असता. करेक्ट.